जय गुरु. ऐकू येत आहे का? जय गुरु. हा. ऐकू येत आहे का म्हटलं? जय गुरु सर. हा. हो, हा, येतो जय सर. गुरु. जय गुरु. हा. ठीक आहे. कशा आहात? मी ठीकच आहे. व्हेरी बिझी. नाही नाही, बिझी असं नाही. ते काय, गीतेचे सध्या दोन हा. वर्ग सुरू आहेत गीतेचे. हा, माहिती म्हटलं. मला. हा. हा. बरोबर. म्हटलं मग तुमचं सुरू आहे तर सुरू राहू दे असं. तर पण काय अजून. आता तुमच्या त्या ना आधीच्या पाठातल्या काही शंका होत्या का? त्याआधी डिस्कस करूया. हा. हा, तर ते ग्रुपवरती तुम्ही जे विचारलं होतं त्या शब्दांचे मी आधी अर्थ सांगतो. हा. ओके ओके सर. हा. हा. एक मिनिट. ते तुम्ही विचारलं होतं. कृत्वाहम. बरोबर. पहिला शब्द मला आलेला कृत्वाहम असा शब्द तुम्ही टाकला होता ना. बरोबर. तर कृत्वाहम कुठे शब्द त्यात कुठे कृत्वाहम सांगू शकाल का? सांगू शकाल का? आपण सर्च करूया. ते भवान कक्षायां श्रेष्ठः इति कृत्वाहम. हम्म. ते कृत्वाहम म्हणजे कृत्वा अधिक हम अहम असं येते. कोणतं लेसन आहे सर? मी विचारलं होतं ना पहिल्या पाठातला हा जो अपकारे पी अच्छा, पहिला साधुता. पाठ. ओके. हम्म. हा हा. तर ते ओके ओके सर. ते ओके. तुम्ही विचारलं होतं ना की काही काही शब्द आम्हाला कळले नाहीत. हा त्याचं हा. सांगतोय. बरोबर बरोबर. हा. हम्म. ठीक आहे सर. तर कृत्वा म्हणजे भवान कक्षायां श्रेष्ठ इति कृत्वा अहम भवंतं स्वकीयं लेखं दर्शयितुं समागतः अस्मि. हा म्हणजे आपण वर्गामध्ये श्रेष्ठ आहात असं. हा. इथे कृत्वा म्हणजे इथे कृत्वा म्हणजे करून नव्हे असं समजल्यावरून मी आपल्याला स्वतःचा लेख दाखवण्यासाठी तुमच्याजवळ आलेलो आहे असं. हं. तर कृत्वा अहम ओके. हम्म. असं. हं. समजलं? कृत्वा. हम्म. कृत्वा अधिक हम्म. अहम. हा. हा हा दुसरं हा. होतं. हा. दुसरं परीक्षक कोण असं विचारलंय तुम्ही ना. परीक्षक कोण हा हम्म. शब्दच नाही, ऍक्च्युली परीक्षक येणं पाहिजे. जो आहे ना तो अच्छा. परीक्षक कोण. मला वाटतं तुमचं. हा. तर इथे जे आहे ना परीक्षितानी च तानी उत्तर पुस्तकाने परीक्षक केणं पाहिजे, पुस्तकात चूक झालंय ते कोण. हम्म. ओके. हम्म. त्याचा अर्थ काय?
तानी उत्तर पुस्तकानी हा परीक्षकेण परीक्षितानी. परीक्षकेण म्हणजे परीक्षकांकडून हा त्यांच्या उत्तरपत्रिका परीक्षित म्हणजे तपासल्या गेल्या असं. यथासमयम परीक्षितांनी तपासल्या गेल्या असं. हं? हं. समजतंय ना मी काय सांगतोय ते? हं. हो हो हा. तुम्हाला वाटलेलं की ते परीक्षक कोण काय शब्द आहे असं ना, तर कोण नाहीच हा आहे, बरोबर हा केवढं आहे. हं. ठीक आहे. नंतर एक शब्द होता प्रोचुचैही, बरोबर? हा, हम्म बरोबर. प्रो प्रोच्चैही प्रोच्चैरुचे नावाचा शब्द आहे बघा हा. दिसला? हा प्रोत्साहन हा. हा. तर याचं संधी विग्रह हे प्रोच्चैही ऊचे. आता प्र उचे हा. हा, आता उच्चैही म्हणजे मोठ्याने, उच्चैही म्हणजे उंच, मोठ्या, उचे आणि उच्चै म्हणजे मोठ्याने, प्रकर्षाने म्हणजे हा. मोकळेपणाने, मोठ्याने म्हणाला ऊचे. आता भ्रू भ्रू धातू आहे ना, भ्रू धातूचं ऊचे वगैरे हे उच्चते वगैरे, हा, ब्रवीती, हो अब्रवीत, हे जे सगळे असतं ते ऊचे. तर ऊचे लीट हम्म. लकार आहे. कसं? ऊचे. तर ऊचे म्हणजे म्हणाला असं. म्हणाला दीर्घ ओके ऊचे. हं? हं. आणि पुढचं आहे. सर, हा. प्रसाद बोलतोय. हा. अ, हे उवाच वगैरे जे येतं, संजय उवाच, श्री भगवान उवाच, ते उचे उवाच वगैरे हे सगळं त्याच क्रियापदाची त्या रूप वगैरे आहेत का? त्याच क्रियापदाची रूपे. हो, बर. ब्रू धातू आहे ना, ब्रू धातूची रूप हो आहेत सगळी. हो, ब्रवीत अब्रवीत खूप वेळा वाचलाय. हा. तर त्याची ऊचे हे लीट लकारचं रूप आहे हे. आणि आत्मनेपदी आहे का हे? हे आत्मनेपदी आहे. हो. हम्म. म्हणजे असं स्वतःशी म्हणलं असं होतं का ते सर? आत्मनेपदी म्हणजे नाही नाही बडबडणे इथे जे स्वतःशी असतं असं नाही ना? नाही, इथे कसं आहे तो, आता हा जो पाठ आहे ना, तर याचं तुम्ही लक्षात घ्या, बॅकग्राऊंड लक्षात घ्या, की त्याला खूप वाईट वाटलंय त्या रमेशला. हं? हम्म, हम्म, आणि म्हणून तो ती भावना व्यक्त करण्यासाठी तो हरीला सांगतोय. हा. हम्म, म्हणजे हम्म. त्या त्या बोलण्याने त्यालाच मोकळं वाटणार असं. अच्छा, समजलं? बरं. म्हणजे बोलण्याचा परिणाम त्याच्यावरच होतोय. त्याच्यावरतीच होणार आहे, न की हरीवर. त्याला मुख्य ज्याला आपण मन मोकळं करतोय ना असं, किंवा आपली व्यथा आपण सांगतो. हा, आपली व्यथा दुसऱ्याला सांगतोय तो, की ज्यांनी मग त्यालाच बरं वाटणार, कारण त्याच्या नाही तर त्यांनी पाप केलेलं आहे ते. त्यामुळे ते पाप हम्म, केलं ही चूक त्याला ती कबूल करायची आहे. तर कबूल करणारा समोरचा क्षमा करेल न करेल त्यांनी फरक पडत नाहीये. त्यांनी विचारलं पण नाही त्याला. हम्म, पण हम्म. हाच सांगतोय. त्यामुळे इथे उचे हा शब्द आत्मनेपदीच पाहिजे. आलं लक्षात. हम्म. हम्म. असा. प्रोच्चैही ऊचे, उदीर्घ आहे. हम्म. मग नंतर तुम्ही हरिस्तम चक्षमे. चक्षमे म्हणजे काय? हे परत हे लीट लकारचं आहे. या पाठामध्ये सगळ्या, जे बहुतेक मला वाटतं सगळी क्रियापद ही सगळी बहुतेक लीट लकार आणि आत्मनेपदी आहेत बघा. गंमत आहे सगळी. हम्म. हा. ललच्चे, ऊचे, क्षमे, चक्षमे, ते आणि लीट लकार आहे आणि सगळे हे. परोक्ष परोक्ष भूतकाळ पण आहे, म्हणजे परोक्ष सगळीकडे भूतकाळ पण आहे. सगळीकडे हा परोक्ष भूतकाळ आहे. हा. आणि आता चक्षमे म्हणजे काय? क्षम धातू आहे ना, तर क्षम हा धातूचं आहे चक्षमे. हा, असं आहे. तर चक्षमे म्हणजे काय? हरिही तम चक्षमे. आता हरिही म्हणजे हरिनी त्याला, हम्म, हा तम म्हणजे हा त्याला हा, आता चक्षमे म्हणजे क्षमा केली म्हणता येईल. त्याचं अपराध म्हणजे त्याचं म्हणणं मान्य केलं असं म्हणता येईल. ओके क्षमे या शब्दाचे 2-3 अर्थ होतात. एक चक्षमे म्हणजे क्षम्य म्हणजे मान्य केलंय,
ऍक्सेप्ट केले, क्षमा केली. क्षमा हा. केली, असे 2-3 अर्थ होऊ हा. शकतात. हरिः तं च क्षमेत, हरीने त्याला क्षमा केली असं. ओके ओके. असे ते शब्द आहेत. ठीक आहे, अजून काही याच्यात हम्म. अडचण आहे का? सर असं हे हे जे च लागायची जी नियम आहे, हा काही असा ठराविक धातूंसाठीच आहे का हा नियम? कुठला त लागायचा म्हणजे? नाही, च च च क्षमे. आता क्षमेपासून च क्षमे च का लागला, याचा काही नियम असा वेगळा आहे का? नाही, नियम तर असणारच पाणिनीच्या सूत्रानुसार. अच्छा, पण बर बर, ठीक हा, आहे. त्या लीट मध्ये चकार वगैरे असे बरेच शब्द असतात ना. त्या लीट हा हा. लकार मध्ये असे खूप असतात शब्द. लीट मध्ये खूप अच्छा. चकार. हा, लीट आतमध्ये पदी खूप आहे च वाला. ते जगाम वगैरे असं तुम्ही ज तसं, लावला होता. हा, तसं बरोबर, बरोबर तसंच. गमगच्छतीला जगाम असं काहीतरी होतं, आठवतंय. बरोबर, हा, बरोबर. सर, कारण की गोंधळ कुठे होतो, च क्षमे म्हटल्यावर मग च अधिक क्षमे आहे का अक्षमे आहे वगैरे असा घोळ सुरू होतो. नाही नाही, आता जसं कृ करोतीचं पण चकार असं आहे हो. लीट मध्ये. ओके. हा, तर च लीट मध्ये च खूप वेळा येतो. तुम्ही लीट कधी फारसं वापरलेलं नाहीये, म्हणून तुम्हाला जरा नाही. हम्म. 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 तर तुमच्याकडे ज्यांच्याकडे धातू रूपावली असेल, त्यांनी लीटकाराची रूप बघा, मग लक्षात येईल. बर बर, हम्म. बघतो बघतो. असं. चालेल चालेल. हम्म. ते तुमचं प्रसादजित स्वस्वचा हे झाला का? ही शंका? हो हो हो, म्हणजे प्रत्येकाने आपापलं असं होतं आपापलं. ना ते निबंध, प्रत्येकाने हा हा आपापला निबंध, हा हा. म्हणून ते स्वस्व आलं होतं. करेक्ट करेक्ट. हा हा, तेच म्हणत होते मी. येस येस. ओके. सरांनी ते आता विचारलं का तुम्हाला? नाही, मी आता विचारलं कारण की ती त्याच वेळेला शंका निरसन झालं होतं. येस येस. हा हा. ओके. हम्म. हो. पापलं असं. आणि आणि काय? हा शब्द कळला नाही सर. स हा, शुक्रवासरे हरे हे. स कुठे? शुक्रवासरे हरे हे. तर हा एक शब्द कळला नाही इकडे की या वाक्यातला. स शुक्रवासरे हरे हे गृहम गृहम गत्वा तमूचे. तमूचे म्हणजे काय, हे काय कळलं नाही. कुठलं वाक्य? तमूचे अहो प्रिय मित्र हरे. तिसरा पॅरेग्राफ त्याच्यातला पुस्तकातला तिसरा आहे. रमेश दुष्ट प्रकृती रासीत असं आहे ना तिकडे. हा, 6 शुक्रवासरे 6. हा, श आल्यामुळे तो हा विसर्गाचा लोप झाला. 6 हा. शुक्रवासरे. हा, तम ऊचे. आता हे परत तमूचे म्हणजे काय? तमाचा नाही आहे, हा. तम ऊचे नाही, हरे. हा हा, तम. हा, तम हा म्हणजे त्याला म्हणाला. 6 हा तौते तम. तम म्हणजे द्वितीय. हा. हा, हा. भीती. हा, स्तम ऊचे. ऊचे. ऊचे ऊचे म्हणजे म्हणाला असं. ते जे आता मला. आपण प्रोच्चैचे हे जे होतं ना, प्रोच्चुचे ही हा. हा. चे तेच ते प्रोच्चुचे सारखंच ऊचे ऊचे असं. तम हा ऊचे हा. असं. हम्म. थँक्यू. आपलं सर, आणि एक म्हणजे अभ्यास आहे तर विचारतोय की परस्पर हा शब्द वापरू शकतो का आपण, संस्कृत मध्ये आहे? हो, आहे ना. संस्कृतच्या ह्याच्यात संस्कृतच शब्द आहे परस्पर. परहा परहा हो. असं. हा, परस्पर. बरं, ओके. परहा परहा परह हम्म. असं. हम्म. परस्पर. हम्म. किंवा परहा सर, आणि परहा आणि आपण मग त्याचं आणि त्याची द्वितीया परस्परम अशी होते. बोली भाषेमध्ये समजा मी तुमच्याशी संभाषण करतोय आणि म्हणलं की आपण आपापल्यात ठरवू, आपापल्यात कसं म्हणायचं? हम्म. म्हणजे तुम्ही नंतर जरी सांगितलं मला हरकत काही नाही, पण हे एक म्हणजे अगदी बोली भाषेतलं आहे ना, की जे नवरा बायकोंमधल्या संभाषणामध्ये आपण कायम वापरतो.
हम्म. हम्म. तर आपलं म्हणजे स्वे स्वे म्हणजे आपलं स्वे स्वे म्हणजे सप्तमी, अच्छा. स्वची आपलं सप्तमी. आपलं हा आपापल्यात म्हणजे हा स्वे म्हणता येईल का मग? स्वे स्वे म्हणता येईल. स्वे स्वे हा. आपापल्या जागी बसा, स्वे स्वे स्थाने उपविश असं. हम्म. बर म्हणजे बर आता बर इथे बर. हा इथे स्वे स्वे स्थाने म्हणजे आपापल्या जागी बसा असं. हम्म. हा. हम्म. म्हणजे मग आपापल्यात पण ठरवणे असं देखील वापरता येईल मग स्वे. हा असं म्हणता बर, येऊ आलं शकतं. लक्षात. हा. हो. आलं लक्षात. ओके ओके. या. इकडे या पाठात हे श्रावया मास, अनया मास अशी बरीच हे आलेली आहेत म्हणजे हो ते भूतकाळातली ती परत लेटकार दृष्टी आहेत ना तिथे, ती सगळ्या लेट लकार हा आहेत ना ते. हो. हा हो. पण ती परस्मैपदी आहेत. पण हम्म. परस्पर हम्म. हा हो. तर त्या ते परोक्ष मास भूतकाळ म्हणतात. परोक्ष भूतकाळ होय. हम्म. हा धडा मला वाटतं त्याच्याच करताय जास्त. हो सगळे त्याच्यात दोष हा दोषमुत वाटया मासू हे बहुवचन पण आहे आणि हे पण आहे असं म्हणजे हो हो. एकवचन असं. हे सगळे उपस्थापयामासु. हम्म. हा. पयामासु हम्म. हो. हम्म. बरोबर. बरंच आहे. तर त्याची ओळख व्हावी रसमयपदी आणि आत्मनेपदी लीट लकाराची, म्हणूनच हा पाठ त्यांनी योजलेला आहे, म्हणजे तयार केलेला आहे. हम्म. 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 असं. हम्म. ते लक्षात आलं म्हणजे की हे शब्द मुद्दामून त्यात आहेत जास्त तर ते त्यासाठी हा बरोबर. काय कसं केलंय हा हा निवर्तयामास वगैरे असे सगळे आता विशेष आहेत शब्द आता बरेच. तुम्ही तुम्ही ना एक करू शकता. हम्म. म्हणजे एक तुम्हाला अभ्य- गृहपाठ म्हणा किंवा प्रॅक्टिस म्हणा, की हा हम्म. धडा तसा संस्कृत मधल्या म्हणजे कठीण भाषेत हे सगळं व्यक्त केलेलं आहे, नाही का? पण मला हम्म. खात्री आहे की हे सगळं आता तुमच्यात एवढी तयारी झाली आहे की हीच गोष्ट तुम्ही सोप्या संस्कृतमध्ये रूपांतरित करू शकता. हम्म. नाही का? बऱ्यापैकी हा. हा हा तर हा. हाच पाठ तुम्ही सोप्या भाषेत रूपांतरित करून शेअर करा. अच्छा पण मग म्हणजे इथे अनंततर आणि भूतकाळ नॉर्मल आम्हाला नाही, मग तुम्ही सगळ्या साधाच भूतकाळ वापरा, साधच सगळं करा, परस्मै हा हा पदच वापरा, साधच करा. असं हम्म. फार अगदी आत्मनेपदीच्या गोंधळात पडू नका, लिटकार आणि हा आत्मनेपदीच्या असं. हा किंवा कधी ते स्म वापरून पण करू शकता तुम्ही, हा गच्छति स्म हा वगैरे असं काही काही वेळा अगच्छत किंवा गच्छति स्म बाकीच्या वगैरे वगैरे पुढे असं करून. असं. हा हम्म. असं म्हणजे तुम्ही जर हीच गोष्ट जर तुम्हाला लिहायची असती तर तुम्ही कशी लिहिली हम्म. असती, असं तुम्ही एक करा. हा. म्हणजे हम्म. त्याने दोन्ही होईल. मग तुमचंच तुम्हाला कळेल की अरे सोपं वाक्य असं असतं, कठीण किंवा थोडं प्रगल्भ. सोपं आणि कठीण असं नाही म्हणणार मी, बाळबोध आणि प्रगल्भ, नाही का? हम्म. असं म्हणजे एकच निबंध तिसरीतला विद्यार्थी कसा लिहील आणि 10वीतल्या विद्यार्थ्याकडून कसा निबंध अपेक्षित आहे, नाही का? असं आपल्याला फरक कळेल, नाही का? निबंध म्हणा, गोष्ट म्हणा. हा हम्म. वेळ मिळेल तसा याचं रूपांतर करा. रूपांतर म्हणजे हीच गोष्ट गोष्ट तर माहिती झाली आता तुम्हाला, नाही का? ते तुम्ही न हम्म. बघता हम्म. सुद्धा करू शकता. पण ती तर एक ते स्व म्हणजे दुरुक्ती होते ना त्या शब्दाची, तर मग त्याच्या पुढचा जो शब्द आहे त्याच्या विभक्तीला काहीतरी असं बोलणं झालं होतं की ती कुठली हो घ्यायची ते विभक्ती बहुवचन वगैरे. मध्ये निबंधान छात्रा हा म्हणून हा निबंध. निबंधान. कुठे आहे? हा पण मला ती वाक्य दाखवा, कुठलं आहे ते? ते सर्वे हेच की छात्राः स्वस्व निबंधान अध्यापकस्य पुरस्कार. उपस्थाप उपस्थापयामासु. म्हणजे सगळ्यांनी आपले निबंध असं म्हणलं ना अध्यापकांचे हम्म, समोर हम्म, हम्म. पहिल्या उपस्थित करा पहिल्या असं. पहिल्या पहिल्या ह्याच्यात आहे का ते? नाही ते पान नंबर चौथा पॅरेग्राफ हा गेला त्या तीन पहिल्या आणि पॅरेग्राफ मध्ये लास्ट चौथा लाईन मध्ये आणि तो शेवटची लाईन. पॅरेग्राफ
हा इकडे आहे बघा सर, सर्वे व्यतीत शाखा आणि यथा सत्ता समयम. आणि तो पॅराग्राफ आहे ना तिथे आहे हम्म. हा तिसरं वाक्य. आता इथे स्वस्व निबंधान हा समास झाला म्हणजे आपापला, हा म्हणजे आपापले हा निबंध असं, हा हा पण हा हा समास आहे. पण हे असं समजा वेगळं करायचं असं तर स्वस्य स्वस्य निबंधान असं पण लिहिता येऊ शकतं. आपापले हा आपले असं. आपले आपले हा. एकतर स्वस्य 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 निबंधन किंवा स्वस्वनिबंधन ही संस्कृतमध्ये खूप चालतं की डायरेक्ट समास हो करून टाकायचा असं. हो हो हो. हम्म. म्हणजे विभक्ती न वापरता समास करायचा. हा समासाची ती गंमत हम्म. असते ना, मग विभक्ती फक्त हो शेवटच्या शब्दालाच लागते असं. हो आणि असं वाचायला पण चांगलं वाटतं, बरोबर सोपं वाटतं असं. वाटतं, छान वाटतं ते. हा बस. सोपं वाटतं हा. हो असं. सर्वे छात्रा स्वस्व निबंधान अध्यापकस्य पुरस्सर उपस्थापयामासु. हम्म. हे खूप आलं इकडे. चक्षमेसारखं उपस्थापन चक्री रे हा पण शब्द आहे, त्याच्याही चक्री संबंधी रे, बोलणं चाललं होतं. चक्री चक्री रे. ते, हा ते क्रू धातूच आहे ना ते. तुम्हाला बोला हा ना चकार, चक्री रे वगैरे ते सगळे हम्म. क्रू धातूचे परत लीट लकार आहे ते आत्मनेपदी. अच्छा. हम्म. हम्म. तेच म्हणजे जसं इथं मी म्हटलं तुम्हाला की आता आपण आपला स्तर हा बाळबोध प्रारंभापासून आता थोडासा वरती कोविदचा म्हणजे थोडासा वरती आहे. म्हणजे अगदी हे म्हणजे निदान आपल्याला स्वतःला हे करणं जरी कठीण असलं तरी हम्म. आपल्याला निदान समजलं पाहिजे ते, अर्थ तरी समजला पाहिजे. म्हणजे जसं मराठी आता 10वीतला विद्यार्थी किंवा म्हणजे इंग्लिश म्हणा, नाही का, इंग्लिश किंवा मराठी कुठलीही भाषा, की त्याला अगदी त्या प्रगल्भ भाषेत लिहिता येईलच असं नाही, पण त्याला त्या प्रगल्भ भाषेची ओळख तरी झाली पाहिजे, नाही का, त्याचा समजता तरी अर्थ तरी समजला पाहिजे. स्वतः भले तसं तो बोलू शकेल, लिहू शकेल की नाही शंका आहे, असंच आपलं, नाही का, हम्म. असं. हम्म. तर तुम्ही एक असं सोप्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा, बघूया कसं काय ते. हा आणि ते ग्रामर मध्ये काय करायचं सर? कुठलं ग्रामर? पुष्कळ आहे ना इकडे, त्या काय म्हणतात ते तृतीय गण, पंचम गण, काय काय येतं ना सर तिकडे. मध्ये नाही सगळे नाही, एक मिनिट एक मिनिट, आपण ऐका, एक मिनिट, या पाठ हा 1 मध्ये काही ग्रामर आहे का? नाही ना. नाही. तो पुढचा पाठ येईल एक तेव्हा मध्ये. बघूया आपण. हा ग्रामर येईल तेव्हा आपण बघूया ना, ठीक हा आहे. बरं ठीक आहे, तेच हा. पूर्वीपासून शिकलेलं आहे मी ग्रामरच्या 4थ्या आणि 6व्या नाही म्हणजे. नाही, आता आता या धड्यात काही आहे का, बाकी काही शंका आहेत का या पाठामध्ये? नाही ना. नाही ठीक आहे. हम्म. हा ठीक आहे. ओके. हा. परीक्षमाण हा वगैरे ते कळलं ना तुम्हाला? हो. काय परीक्षमाण हा म्हणजे काय? तपासले ना. तपासणे ना. नाही नाही नाही, इथं शब्द आहे परीक्षमाण हा प्राह. सर एक एकदा परीक्ष तयोर अध्यापक तपासणे का परीक्षा मान हा. परिश्रम हा काय अर्थ करताय तुम्ही? तपासणे. तपासणे का. हा परीक्षमाण हा म्हणजे तपासताना. हा हा तपासताना. हा असं ना, तुम्हाला धार्मिक काही असतात ना, ते पुण्याह वाचन वगैरे, हा हा तर तेव्हा त्या पुण्याह वाचनात वगैरे असं गुरुजी असं म्हणजे त्या पोथीत असं लिहिलेलं असतं की अद्य परिश्रमाण हा म्हणजे भवंतु ब्रुवंतु असं काही काही असतात त्याचे म्हणायचे. तर ते गुरुजी यजमानाला म्हणायला सांगतात की अद्य सत्यनारायण पूजां करिष्यमाणः आशीर्वचनं भवन्ता ब्रुवन्तु. म्हणजे काय, आता मी सत्यनारायण पूजा करत असताना हा तुम्हाला म्हणतो असं. तर ते करिष्यमाणा, क्रियमाणा म्हणजे करत असताना असं. करत असताना.
परीक्षण हा तपासताना का? हा. हा परीक्षमाणा म्हणजे तपासताना किंवा परीक्षा करत असताना. परीक्षा करत असता. हा हा हा. येस. परीक्षमाणा म्हणजे परीक्षा करत असताना किंवा राईट राईट. परीक्ष परीक्षिता परीक्षा हा धातू जर घेतला म्हणजे मराठीत पण, तर परीक्षा करत असताना किंवा परीक्षत असताना असं. हं. परीक्षत असताना असं होतं. हा, असं. तर हे माणा हा जो शब्द आहे ना, हा असा ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो ना, तसा हा परीक्षमाणा आहे असं. हा प्रेझेंट कंटिन्युअस. हा 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 प्रेझेंट म्हणजे कंटिन्युअस माणा तसा. लावला की तो माणा हा लावला की त्या शब्दाच्या पुढे की हे होणार ते हा मग असं. माणा हा माणा ते माणा पण असं होतो. हा हा हम्म. असं म्हणजे आता इथे म्हणजे परीक्षा क्रियमाणा म्हणजे करणारी असं. हम्म, हम्म, हम्म. असं क्रिया. या अर्थानं. हम्म, हम्म. असे माण हे शब्द असतात सगळे. ठीक आहे. आता आपण आता पुढचा धडा आपण सुरू करूया मला वाटतं थोडासा. हो सर. वाढदिवसाला तर एकच आणि ललज्जे म्हणजे याच्यात काय हा शब्द नीट कळला नाही. काय रमेशोतिशयम अतिशयम म्हणजे रमेशो अतिशयम ललज्जे. रमेश हा ललज्जे ललज्ज दोनदा तो ललज्जे परत आत्मनेपदी लीट लकार आहे. आत्मनेपदी लीट लकार ललज्जे म्हणजे लज्जित झाला. लज्जित झाला. हा पण ते दोन ल आहेत म्हणून विचारलं. हा ते तसंच ते चकार म्हणजे चक्री रे वगैरे असं. अच्छा. ऊचे हा तसं. हा आत्मनेपदीमध्ये असं रूप येतं का ललज्जे? हो हो लज्जित ते झालं. आत्मनेपदीमध्ये खूप अशी वेगळीच येतात रूप. आत्मनेपदी आणि लीट लकार सगळ्यात म्हणजे वापरल्याला खूप येतो, पण त्याची रूप अशी एकदम अनप्रेडिक्टेबल आहेत. असं हा. असं. जसं ते चक्षमे नाही का? हा हे काय म्हणते सिंपल सेंटेन्स कसं करू शकतो सर? रमेश अतिशयम लज्जेच्या जागी काय दुसरं लिहू शकतो आपण? पुस्तक रमेश हा हा अतिशयम रमेश हा अतिशय हा लज्जित हा लज्जित हे धातू साधित झालं ना, तर आपण इथं लज्जित हा असं म्हणू शकतो ना, लज्जित हा म्हणजे लज्जित असं नाही का? साधित झालं. हा लज्जा अकर्मक आहे, त्यामुळे रमेश हा हे प्रथमेतच राहील. पण रमेश अतिशय लज्जित असं म्हणता येईल. लज्जित म्हणजे हे वर्तमान काळ होणार ना? नाही लज्जित आहे धातू साधित आहे ना, कर्मणी भूतकाळाचं. ओके हो. सारखं गत म्हणतो की तसं. अलज्जत अलज्जित की अलज्जत असं पण काहीतरी असू शकेल. हा ते पण असू शकेल. अलज्जत वगैरे असं. हा अलज्जत पण चालू शकेल, पण अलज्जत आहे का की काही गडबडी मला एकदम आठवत नाही तसं. पण अलज्जत असं काहीतरी ते सामान्य अनद्यतन भूतकाळातलं असं रूप होणार ते अलज्जत असं. मग तो अनद्यतन भूतकाळ होईल ना अलज्जत. हो हो पण ते ठीक आहे ना, काय आपल्याला साध्या भाषेत लिहायचंय ना, त्यामुळे तसं लिहू शकतो आपण. अच्छा. आणि एक एका बऱ्याच शब्दाला ठिकाणी सर एकच अनुभव त्याच्या पुढचं वाक्य आहे सहृदी परम दुःखम अनुभव. अनु म्हणजे जास्त, बभुव म्हणजे झाला ना, दुःखित झाला असं म्हणायचं. नाही परम दुःखम झालंच आहे, मग अनुभवचा अर्थ नक्की. हा मस्त विचारलं आहे. तर काय माहितीये का, बरोबर अनुभव बभू त्याला नाही आता हा बभूव ऐक
तर हा बभूव हा शब्द जो आहे, मूळ शब्द भूभवती. हा, हा त्याचं एक हम्म. एक रूप होतं अभवत. हा हा अभवत. हा, हा आता नुसतं अभवत म्हणजे काय? झाला. झालं. झाला, झाला. पण झाला. जेव्हा आपण अनुभवत अनु आता आपण म्हणतो नुसतं त्याला उपसर्ग जेव्हा लागतो, तेव्हा आपण वर्तमान हा, काळात काय म्हटलं असतं? अनुभवती, नाही का? हा अनुभवती. हा, हा, हो बरोबर. हो पण आता अभव अनुभवती. ऐक ऐक हा, तर अभवत जेव्हा उपसर्ग लागतो ना, तर तो सगळ्यात शेवटी लावतो. म्हणजे अभवत नंतर अनभवत असं झालं असतं. जर मला हे हा, अनद्यतन भूतकाळात म्हणायचं असतं ना, हा तर मग मी कसं म्हटलं असतं? सहा हृदी परम दुःखम अन्वभत. अन्वभत म्हणजे अनु हा अभवत. तर नु आणि असं अन्व झालं, हा. अन्वभवत. अगदी. हा. हा, हा पण झाला आता हे हा हा पण आता तसंच इथं सुद्धा बभूव. बभूव म्हणजे अभवत. हम्म. बभूव हे हम्म, अच्छा. लिट लिट लकार मधलं आहे. अभवत हे हम्म. अनद्यतन भूतकाळातलं आहे. त्यामुळे त्या अभवत, आता अभवतच्या जागी बभूव झालं आणि बभूवला अनु लागला, अनुभभूव. म्हणजे आता अनुचा अर्थ काय होतो? अनुभव घेतला किंवा असा त्याचा अर्थ होतो. हम्म. हा हम्म, हम्म, हा हम्म. तर त्यांनी त्यांनी हृदयात खूप दुःखाचा अनुभव घेतला असं, नाही का? हम्म. अच्छा हा हा, तर ते नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा उपसर्ग लागतो ना, कधी तेव्हा तो हा कुठलाही उपसर्ग जेव्हा धातूला लागतो, तेव्हा धातूचं आधी पूर्ण रूप घ्यायचं. जसं अभवत, बभूव, हा, आणि हा मग हा अनुलावाचा आता. जसं अच्छा. अनु अनुगच्छामी, अनुगच्छती म्हणजे काय? मागोमाग जातो. हा लक्ष्मणः लक्ष्मणः रामम अनुगच्छति. हा. म्हणजे काय? अनुवादेला. लक्ष्मण रामाच्या मागे मागे जातो. पण असं जर म्हणायचं असं, भविष्य भूतकाळात म्हणायचं असं, मी काय म्हणेल? लक्ष्मणः रामम अनुगच्छत, अन- अन्वगच्छत, अनुगच्छति. अगच्छत, अन्वगच्छत, असं हो हो असं. हम्म. हम्म. समजलं? किंवा मग असं. जगामामध्ये करायचं असेल तर अनुजगाम. हम्म. हा 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 जगामय हे तर- बभूव असतं. हे तर ते अनु भूतकाळमध्ये येणार ना म्हणजे. हो, हा. म्हणजे अणु अणु आपल्याला अणु लावल्यामुळे जो जो काय अर्थबदल होणार आहे धातूमध्ये, तो होऊ हम्म, द्यायचा. पण तो अणु हा शब्द सगळ्यात शेवटी लावायचा असतो, हे महत्वाचं. अच्छा. हम्म. हम्म. ओके. हम्म. पण चांगलं आहे, तुम्ही प्रश्न चांगले विचारतायत. म्हणजे तुम्हाला अशा शंका हम्म. येत आहेत, ही एक चांगली गोष्ट आहे. असं. हम्म. आता इकडे पण असं नवीन दिलं नवीन परमानंदम तुम्हाला जे वाटतंय ते काय ते? अनुभवत. इकडे दिलं ना सर. कुठे? परमानंदम अनुभवत ना. हा हा, बरोबर. अनुभवत, बरोबर. तर हा. अनुभवत म्हणजे काय? अनुभव हा, अनुभवत. सहा परमानंदम अनुभवत. अनुभव. आता हा. अनुभवत आणि अनुभव या दोघांचा अर्थ तसा सारखाच आहे. हम्म. पण हा तिथं हा ते कदाचित ते तुम्हालाच दोन्ही कळावं म्हणून त्यांनी एका ठिकाणी लीट लकार वापरला, एका ठिकाणी अनुभव. अनद्यतन. हा, ओके. म्हणजे मिनिंग अनुभवत आणि सेम. मिनिंग इज सेम. एकच आहे. आता बघा ओके. इथं स तच ततः तौ मित्रे अभवताम. अभवताम काय झालं? अभवताम म्हणजे काय सांगा? हे भूतकाळमध्ये गेलं ना. होता हो, पण चालतं अभवताम. आता नाही अभवतचं अभवताम का झालं? कारण द्विवचन आहे म्हणून. हा तौ हा. द्विवचन हा मित्रे दोघं अभवताम. आहेत दोघं आहेत. तौ तौ म्हणजे दोघं. हा. हं. असं. जे झाले मित्र झाले. झाले मित्र झाले पुन्हा मित्र मित्र झाले. झाले. हा, झाले. पुन्हा म्हणजे हा, म्हणजे आधी मित्र नव्हते, पण ते मित्र झाले असं. आधी तो हम्म. द्वेष हम्म. करायचा ना त्याचा. हो हो. द्विवचन असल्यामुळे सगळीकडे काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इकडे ताम ताम आलेलं आहे तौ तौ आले ह्याच्यात ताम. हा, ताम तौ हा वगैरे. हा, बरोबर. हा ताम वगैरे हम्म. तर तुम्ही हे खरंच करा. अभवताम हा मध्ये हा,
म्हणजे हा धडा ना अनुभवत. एखादी गोष्ट कशी लिहायची याच्याकरता हा हा. धडा अगदी आदर्श म्हणजे सोपी का गोष्ट आहे अगदी, पण ती कशी लिहायची असं. आता मला वाटतं परवा आजच काय त्या शुभांगी त्यांनी कुठली तरी गोष्ट टाकली आहे ना कशावर तरी ग्रुपमध्ये, हो ना, हो कुठली का? तरी ती बघ. त्या अवांतरमध्ये टाकली आहे का असेल कोणीतरी एक आवाज. हा. तर तसंच म्हणजे त्या गोष्टी अशाच लिहिलेल्या असतात ना, ही पण एक गोष्टच आहे ना. हम्म. हा, जसं आपण लिहितो हो ना, हो एक जंगल होतं, तिथे एक सिंह होता, एक कोल्हा होता, अशाच गोष्टी अशाच लिहिलेल्या असतात ना. नाही का? हम्म. हम्म. तर त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आता करता आल्या पाहिजेत, म्हणजे संस्कृतमध्ये करता आल्या पाहिजेत, नाही का? हो हो. हम्म. ठीक आहे, आपण पुढचं करायचं सुरू. आणि पाहिजे. अनुभवत म्हणजे अनंततेनं भूतकाळ हा अनुभवत हो, अनुभवत. हा, म्हणजे मूळ मूळ शब्द अभवत आहे, पण त्याला उपसर्ग हा. लागला अनु. हा, मूळ, अनुभवत. हा, ते कुठलाही उपसर्ग लागू शकतो ना मग, नाही का? हो. असं त्याने त्याचा अर्थ बदलेल थोडा थोडा असं, नाही का? हो. ठीक आहे. आता हो. पुढचा पाठ आहे रामेण कुशलव परिग्रह. परिग्रह म्हणजे काय? त्याग वगैरे का? नाही, दान, दाना, परिग्रह म्हणजे घेणे, ग्रह म्हणजे घेणे, आणि परिग्रह म्हणजे काय? सर्वांगीण घेणे, म्हणजे म्हणजे टोटली घेणे, असं पूर्णपणे घेणे, असं त्याला त्याला म्हणतात परिग्रह. हा, ग्रहण करण्याचं विग्रह तसं हे परिग्रह. झालं. जसं असं पूर्वी म्हणजे असं म्हटलं, हा, असं म्हटलं जातं की षटकर्म आपल्या याच्यामध्ये 6 कर्म सांगितलेली आहेत. हा, अध्ययन, अध्यापन, अध्ययन आणि अध्यापन, हा, यजन, याजन, आणि दान आणि परिग्रह. तर अध्ययन म्हणजे शिकवणे, अध्ययन म्हणजे शिकणे, अध्यापन हे शिकवणे. हा, हा, नंतर यजन म्हणजे यज्ञ करणे स्वतःचा, आणि याजन म्हणजे दुसऱ्याकरता यज्ञ करणे, आणि दान म्हणजे दान देणे, आणि परिग्रह म्हणजे घेणे. हा, तर असं पूर्वी म्हटलं जायचं की याजन म्हणजे अध्यापन, याजन आणि प्रतिग्रह याचा अधिकारी फक्त ब्राह्मणच आहे, असं म्हटलं जायचं. म्हणजे दुसऱ्याकरता यज्ञ करणे, ज्याला आपण गुरुजी किंवा उपाध्याय पुरोहित म्हणतो तसं, ते याजन. हा, यज्ञ स्वतःचा स्वतः कोणी करू शकतो, क्षत्रिय वगैरे करू शकतात, पण दुसऱ्याकरता यज्ञ करण्याचा अधिकार ब्राह्मणाचा. नंतर तसंच दान घेण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणाचाच आहे. दान दान देण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे, असं. म्हणजे त्या एकेकाच्या वृत्ती ठरलेल्या होत्या ना, की शिकवणं, म्हणजे पौरोहित्य करणं आणि दान घेणं, ह्या, कारण ब्राह्मणाला बाकी नाही तर उत्पन्न काही नसायचं ना, म्हणून तो गुरुकुल वगैरे याच्यासाठी दान घेण्याचा त्याला अधिकार होता. तर तसं प्रत्येक परिग्रह म्हणजे काय? घेणे, असं. तर कुशलव परिग्रह म्हणजे रामेण, रामाकडून कुशलवाचा स्वीकार, असा याचा अर्थ. परिग्रह म्हणजे घेणे. ठीक आहे, शब्द वाचायचे आधी, आता वेळ संपत आली आहे मला वाटतं तशी. हा, हा, उद्या घेऊया मग आपण आता. हा, 1 मिनिटापेक्षा कमी राहील. जय गुरु. चालेल, चालेल. जय गुरु. उद्या घेऊया वर्ग, मग परवा चतुर्थी आता परत आपल्याला सुट्टी द्यावी लागेल. परवा उद्या 9 वाजताच ना सर? उद्या